कोलिवडा आणि 1711 या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. स्वतः महेश ओरणकर साहेब या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. आयोजक प्रशांत करपे हे नाव ज्यावेळेला अनाउन्समेंट केलं जातं त्यावेळेला त्यांच्या मागे फौज फाटा उभा असतो. ही सर्व मंडळी प्रशांत शेठ करपे यांनी आपल्या माणुसकीच्या जोरावर कमवलेली आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो की काय घेऊन आलास काय घेऊन जाणार, द्या प्रेम माया मिळेल अपार. ज्यावेळेला तुम्ही समोरच्याला प्रेम द्याल त्यावेळेलाच तुम्हाला माया मिळते आणि ती माया मिळवण्यासाठी तुम्हाला प्रेम देणं गरजेचं आहे. हॅलो 1711 संघाचे ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवायचे. या टुर्नामेंटसाठी सुनील भाई चावरी जे डावखुरे आताचे अतिशय स्फोटक फलंदाज आहेत ज्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सुनील भाई चावरी. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार ने नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार ने नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. खरी रायगडची हाय शान, भिवून कर्तव्याची जाण. रामशे ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान. आहे महाराष्ट्रात मान. आहे महाराष्ट्रात मान. खरी रायगडची हाय शान, भिवून कर्तव्याची जाण. रामशे ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान. लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार. आपल्या पनवेली विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचना माझी विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे काळ जात आमच्या रक्तात वाहती राजे. महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून 14 गुण 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती चरणाशी नतमस्तक होऊन रायगड स्वराज्याची राजधानी आहे त्या तवळा माझं गाव आहे तुमच्या समालोचन करतोय. महेश मात्रे माझं नाव आहे. घेऊन चलतोय मैदानावर ज्या ठिकाणी जबरदस्त सामना रंगतोय. पहिला चेंडू या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव होतोय. कोलिवडा वर्सेस 1711 या दोन संघादरम्यान हा सामना रंगतोय. हर्षद वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाज हर्षद ज्याचा पहिला चेंडू निधावतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जितू अर्थातच गोट्या हार्ड हिटर फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे तो गोट्या स्ट्राईकला आहे. हर्षद और पिच चेंडू होता स्ट्रेट डाय लॉंग ऑफच्या दिशेला. चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पण एकाच धावेवर समाधान म्हणावं लागेल फलंदाज गोट्याला आणि एका धावेनं संघ पोहोचतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर स्ट्राईकला येतोय फलंदाज नयन पांचाल. या रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असा कोण प्रेक्षक नाही की जो नयन पांचाल या खेळाडूला ओळखत नसेल. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. खाली राहिलेला चेंडू तटून काढतोय. लॉंग शॉट लॉंग ऑफच्या दिशेला शॉट सिली मिड ऑफच्या दिशेला आणि 1 धाव पूर्ण करतो नयन पांचाल. एका धावेनं संघ पोहोचतोय 2च्या घरामध्ये. नयन पांचाल एसटी कीपर हरिओम पनवेल संघ. हरिओम पनवेल संघाचा आत्मा म्हटल्यानंतर हार्ड म्हटल्यानंतर एकच नाव येतं ते म्हणजे नयन पांचाल. गोलंदाज किती तेज तर्रार असू द्या एस टी रक्षक स्टंपला
फुलटॉस चेंडू होता, कनेक्ट करू शकला नाहीये. एक धाव पूर्ण केली. सिलिमिडोनच्या दिशेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ही कदाचित या ठिकाणी पूर्ण करतोय गोट्या आणि 2 धावेनं संघ पोहोचतोय 4च्या घरामध्ये. नयन पांचाल यांच्या आताच सांगितलं की एक उत्तम यष्टी रक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे, पण पनवेल तालुका प्रशांत शेठ करपे कधी विसरणार नाहीये तो बाबू जाधवला. कारण बाबू जाधव एक असं यष्टीरक्षक होता, युनिटी संघाचा संघनायक, ज्यानं हे मैदानं गाजवलीत. बाबू जाधव असेल, आमचे परम मित्र रवींद्र कोट्यान असतील, बाला ठाकूर असतील. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. पारिंगे सर सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहित आहे की ज्यांची पहिली यष्टीरक्षक राजू पारिंगे, क्लोज यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे. हा पनवेलचा इतिहास आहे, पनवेलचा दबदबा होता की मुंबई या संघाला नमवण्याची ताकद या पनवेल संघामध्ये होती. धावपलकावर धावा लागल्यात त्या 4. खोलवर पद्धतीचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय चेंडू. अप्रतिम गोलंदाजी हर्षद या गोलंदाजी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागल्यात त्या 4. डीजे दादा पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संग येतील, जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील. दादा पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संग येतील, जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील. ज्यांच्या वाढदिवसानिमित्तानं ह्या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे, वाघाचं काळीज आणि चित्त्याचे झेप घेणारे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर, ज्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या टुर्नामेंटचं एक जबरदस्त आयोजन. हे मैदानच असं आहे आणि आयोजनच एवढं जबरदस्त आहे की आपल्याला सुद्धा माहीत असेल की पनवेल तालुक्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये याच मैदानावर पहिल्यांदा लेदर क्रिकेटच्या नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलं होतं. आणि त्या टुर्नामेंट्समध्ये आपल्या देशातील आणि महाराष्ट्रातील जेवढे खेळाडू, जे इंटरनॅशनल खेळाडू होते की जे IPL खेळले होते ते येतोय आणि फलंदाज नयन पांचालच्या खेळीचा अंत होतोय. म्हटल्यानंतर मी आजही सांगतो की खऱ्या अर्थानं दर्याचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे तो कोळी राजा. एकवीर आईचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या शिरावर आहे आणि कोळीवाडा एक अतिशय आनंदात जगणारा हा समाज आहे. कारण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याला आरमारदर उभारला होता त्या आरमारदाराची संपूर्ण जबाबदारी जर कोणावर दिली असेल तर ती कोळी समाजावर दिली होती. कारण कोळी हा दर्याचा राजा आहे. दर्या पोहण्याची ताकद त्या कोळ्याच्या मनगटामध्ये आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण कोकणचा किनारपट्टा कोळी समाजात ताब्यात दिला होता. आणि यावेळेला चेंडू पंच आमच्याकडे बोलतात, वाईटचा इशारा येतो. एका धावेनं संघ पोहोचतोय 5च्या घरामध्ये. एकवीर आईचं नाव काढलं त्यामुळे डीजे ऑपरेटरला विनंती असेल एक गीत आई एकवीरवर होणं गरजेचं आहे. आई तुझं देऊळ हे गाणं आपण वाजवावं असे आम्हाला विनंती असेल. पण धावपलकावर धावा लागल्या ते 5. हा चेंडू शॉर्ट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. मी आत्ताच म्हटलं होतं रबर चेंडू होतं, पडल्यानंतर स्किट होतो, फास्ट जातो. त्यामुळं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलकावर 5. हा चेंडू अतिशय जबरदस्त फटका, टायमिंग शॉट ज्याला म्हणता येईल. वीरेंद्र सहवागची आठवण करून दिली फलंदाज मान्या कुवत. धन्यवाद रिझर्व्ह ऑपरेटर. एक जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव पलकावर धावा लागल्या त्या 9. उद्या 40+ मॅच या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडूवर पिच चेंडू होता, पुल
लॉंगॉनच्या डोक्यावरून फिरकावून द्यायचा चेंडू निर्धावतोय. अतुल शेठ भोईर आपण या ठिकाणी आला तर आपलं मनापासून आभार. 5 चेंडू दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पीटीसी लाईव्ह ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते. आमचे दलवी साहेब आमच्या समेत जोडले गेले. हा चेंडू झेल आणि जबरदस्त झेल या ठिकाणी पकडलाय. फलंदाज वाहतोय. हॅलो. या स्पर्धेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा माजी संघनायक भारत देश दिलीप वेंसरकर सरांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं आज. आणि उद्या IPL खेळणारा याच मातीत ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलं ते सन्मान्य प्रवीण सर तांबे उद्या आपल्याला 40+ मध्ये याच मैदानावर पाहायला मिळतील. ज्यांचा इतिहास रायगडमध्ये जबरदस्त आहे असे प्रवीण सर उद्या पाहायला मिळतील आपल्याला. IPL खेळणारे खेळाडू उद्या 40+ मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. हा चेंडू अपील केलं जात आहे. दोन्ही पंच डिस्कशन करतायत आणि फार महत्वाचं आहे. हर्षद गोलंदाज आपण पाहतोय की ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 4 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर भूषणनं दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या आणि तिसरं षटक परत एकदा हर्षद घेऊन येतोय. पहिल्या चेंडू त्याचा अपील केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर पंचांचा निर्णय आमच्याकडे येतोय. डिस्कशन चालू आहे या ठिकाणी दोन्ही पंचांमध्ये. प्रशांत शेठ करपे यांना विनंती असेल आपण मैदानामध्ये जावं कारण हरिओम पनवेल हे नाव ज्या वेळेला आमच्या मुखामध्ये येतं तेव्हा प्रशांत करपे नंतर नाव जर कोणाचं येत असेल तर या सर्वांना जोडणारा एकच माणूस आहे तो म्हणजे प्रवीण दादा पाटील आमचा भाऊ. भाऊ म्हटल्यानंतर सर्वांना जोडणारा. निलेश भाई हरिओम पनवेल संघ म्हटल्यानंतर सर्वांना जोडणारा एकच माणूस प्रवीण दादा पाटील भाऊ. आणि हरिओमचं नाव येईल आणि पंकज पाटीलचं नाव येणार नाही असं होणार नाही आणि निलेश परदेशीचं नाव येणार नाही असं कधी होणार नाही. कारण निलेश परदेशी म्हटल्यानंतर टेनिस क्रिकेटचा देव आहे तो. आज ग्रामीण खेळाडूंना जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या नव्हे तर जगाच्या पटलावर खेळवणारा एकच आहे रायगडचा लॉर्ड निलेश भाई परदेशी. जेवढा गर्व करावा अभिमान करावा तेवढा कमी आहे तो निलेश भाई परदेशी यांच्याबद्दल. हर्षद तिसरं षटक घेऊन येतो. हर्षद फलंदाज निलेश. जितू हा चेंडू यावेळेला प्रयत्न केला होता कॅच पकडण्याचा. 1 धाव पूर्ण करतोय जितू. आपण जर जितूचा विचार केला तर ओपनिंग साठी आलाय. गोट्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोट्या. पण आतापर्यंतचा विचार केला तर त्यांनी 6 चेंडूंचा सामना केलाय. 4 धावा आतापर्यंत संघाला कुठून काढल्यात त्यानं. तर निलेश पहिल्यांदा सामना करतोय. गोलंदाज हर्षद या गोलंदाजचा. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. या मैदानावर अनेक सामने पाहायला मिळत होते. पहिली नाईट टुर्नामेंट ही पाहायला मिळली होती गगनगिरी ट्रॉफी. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. जेवढं कौतुक करावं हर्षदचं तेवढं कमी आहे कारण त्याचा टप्पा अचूक आहे आणि वेग भरपूर आहे. त्यामुळं कुठे का होईना फलंदाज निलेश या ठिकाणी चाचपडताना दिसतोय. मोठे फटके खेळावे लागतील. आक्रमकता सिद्ध करावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये येतोय. चेंडू हवेमध्ये आहे.
चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तू तू मै करताना झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय निलेश. हा फलंदाजाने 2 धावेने संघ पोहोचतोय 12च्या घरामध्ये. 12 धावा धाव पलकावर लागल्यात. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. मी आत्ताच सांगितलं की पहिली नाईट टुर्नामेंट झाली होती गगनगिरी ट्रॉफी. एक जबरदस्त ट्रॉफी पाहायला मिळाली होती. सर्व मुंबईचे अनेक दिग्गज खेळाडू, MRI चेंडूवर खेळणारे ते खेळाडू पाहायला मिळाले होते. हा चेंडूवर पी चेंडू होता. षटकार खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसतोय निलेशचा आणि धाव पलकावर धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 12वर. 12 धावा धाव पलकावर. एक चांगली मोठी धावसंख्या उभारायची असेल षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. पण हर्षद ह्या गोलंदाज वैशिष्ट्य ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि तिसरं षटक हाताळतोय परत एकदा तो हर्षद. हा चेंडू क्लीन बोल्ड करतोय. काय गोलंदाजी हर्षदची, अफलातुंडीची. हार भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत ठाकूर. तुमचा घरारी गरुडा परी घेतली विधान सभेवरी. जनतेच्या अडी अडचणी त्याने उठविल्या लय भारी. तुमचा घरारी गरुडा परी घेतली विधान सभेवरी. जनतेच्या अडी अडचणी हॅलो, ज्यांचा आत्ताच उल्लेख केला होता की टेनिस क्रिकेटचा देव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो निलेश भाई परदेशी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, रायगडचा लॉयड. नक्कीच निलेश भाई परदेशी म्हटल्यानंतर मी नक्कीच सांगेन टेनिस क्रिकेटचा देव, ज्यानं ग्रामीण खेळाडू असतील, पनवेलचे खेळाडू असतील, रायगड जिल्ह्याचे खेळाडू, या महाराष्ट्राच्या पटलावर नव्हे देशाच्या पटलावर नव्हे तर आखाती देशामध्ये त्या मैदानावर ज्या ठिकाणी आपण लहानपणी फक्त मॅच पाहायचो त्या शारजाच्या मैदानावर या खेळाडूंना खेळवण्याचा विक्रम या निलेश भाई परदेशीने केलाय. म्हणून सांगतोय की ज्याचं जेवढं कौतुक करावं शब्द अपुरे पडतील ते निलेश भाई परदेशी यांचं. अंडर-19 लेदर क्रिकेटचा हा कॅप्टन नॉन स्ट्राईकला आहे तर स्ट्राईकला फलंदाज आहे गोट्या. गोट्या हा चेंडू निधाव चेंडू जातोय. नरेश हा गोलंदाजी करतोय. गोलंदाज मार्गावर गोट्या चाचपडत खेळताना दिसतोय. अद्याप सारे आपल्या संघासाठी एक भरीव कामगिरी त्याला करणं गरजेचं आहे. उर्वरित राहिलेल्या 4थं षटक आहे म्हणजे 5 षटकांचा हा सामना असणार आहे. या षटकानंतर एक शेवटचं षटक असणार आहे गोट्याकडे, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारावी लागेल. निलेश भाई परदेशी, नयन पांचाल यांचा हा संघ. फलंदाज स्ट्राईकला येतो गोट्या. षटकार चौकारांचा बेताज बादशाह म्हणून समजला जातो गोट्या. पण यावेळेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावाही पूर्ण करतोय गोट्या. हॅलो, एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय या ठिकाणी. 14 धावा धाव पलकावर लागले. 5 षटकांचा सामना असणार आहे. गोलंदाजी अचूक केले तर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू हवेमध्ये. नानूशेठ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. नानूशेठ म्हटल्यानंतर प्रशांत शेठ करपे यांचे लंगोटी यार A1 जोडी, पनवेल तालुक्यातली A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. प्रशांत भाई करपे यांची सावली म्हणावी लागेल. हा चेंडू या ठिकाणी अगल्या ठिंगाने खेळतो. 1 धाव पूर्ण करतो. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता या क्षणाला आपण पाहतोय की ज्यांच्या फलंदाजीची आतुरता होती ते निलेश भाई परदेशी फलंदाजीला येतात. 17 धावा धाव पलकावर लागतात. 17 धावा धाव पलकावर लागतात. सोसायटी संघ म्हटल्यानंतर फासली 11 या संघ तयार करण्यामध्ये निलेश भाई परदेशी यांचा हात फार मोठा आहे. झुंजारराव, आमचे झुंजारराव
सुमित झुंजारराव जे संघनायक आहेत फासली 11चे. फासली 11 ही ओळख आहे या टीमची, कारण यामध्ये सर्व दीड फासलीचे होते म्हणून फासली 11. साबू साबू निलेश भाई परदेशी, प्रशांत झुंजारराव, नानू शेठ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. शेठ यांचे सावली म्हणता येईल. आणि धावपलकावर धावा लागल्यात त्या 18. क्रिकेटमध्ये मजाक मस्ती असणं गरजेचं आहे, कारण पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेटमध्ये एक मजेचा खेळ असतो. हा चेंडू गली क्षेत्रातून एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावेनं संघ पोचतोय 19च्या घरामध्ये. 19 धावा धावपलकावर. शांत क्रिकेट पाहायला मिळते, एक मजाक मस्ती या ठिकाणी पाहायला मिळते, कारण सोसायटीचं मैदान प्रशांत शेठ करपे यांचं आयोजन म्हटल्यानंतर मजाक मस्ती चालणारच मित्रांनो. कारण आयुष्यामध्ये फक्त क्रिकेटच खेळायचं नाही, ते त्याच्याबरोबर तुम्हाला अनेक चांगले कार्यही करायचे आहेत. मजाक मस्ती करणं गरजेचं आहे, समाजसेवा करणं गरजेचं आहे, अनेक क्षेत्रामध्ये आपण नाव करणं गरजेचं आहे. कारण स्कोर 19, 4 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपलकावर लागल्यात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जातोय पाहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक एक कमी धावसंख्येवर रोखण्याचं काम कोलिवाडा संघानं केलंय. ते आतापर्यंत 1-7-11 या संघाला आतापर्यंत रोखण्याचं काम केलं गोलंदाजांना, खास करून हर्षद या गोलंदाजांना, ज्याने पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या होत्या. त्यानंतर हर्षदनं तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. नरेश या गोलंदाजानं 7 धावा दिल्या, तर भूषण या गोलंदाजानं फक्त 5 धावा दिल्या. म्हणजे आतापर्यंतचा विचार केला तर हर्षद हा गोलंदाज यशस्वी ठरलाय. गोलंदाज येतोय नितीन. हा चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू जातोय. हताश नजरेनं पंचांच्या दिशेनं पाहत बसलाय तो गोट्या, कारण आतापर्यंत गोट्याची ज्या नावाची ओळख आहे, ज्या नावाचा दबदबा, ती कामगिरी तो मैदानावर करू शकला नाहीये तो गोट्या. हा चेंडू मी म्हटला होता की गोट्याला रोखणं एवढं सोपं नाहीये, आणि शेवटच्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर त्यानं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार लगावलाय. या 6 धावेनं संघ पोहोचतोय 25च्या घरामध्ये. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आता गोट्या करतोय, कारण मी आत्ताच म्हटलं ज्या नावासाठी गोट्या ओळखला जातोय, ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय, ती फलंदाजी पाहायला मिळाली ती शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज नितीन गोलंदाजी करतोय आणि समोर असणार आहे तो गोट्या. गोट्या एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, षटकार आत्ताच लगावलाय त्यानं. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी नितीनची, काय कमबॅक करतोय हा गोलंदाज. यंगस्टर गोलंदाज आहे आणि यंगस्टर गोलंदाजावर सर्वांचं लक्ष असतं प्रेक्षकांचं, कारण 40+ आणि यंगस्टरला जास्त क्रिकेटमध्ये पसंती दिली जाते. आणि तो नितीन षटकार लगावल्यानंतर गोट्यानं अष्टपैलू कामगिरी ज्याची असते तो नितीन एक उत्कृष्ट असा फलंदाजी आहे. तो गोलंदाजच्या मार्गावर आणि षटकार लागल्यानंतर त्यानं दाखवून दिलंय की मी एक चांगला गोलंदाज आहे, आणि त्यानं निर्धाव चेंडू टाकला तो गोट्याला. धावपलकावर धावा लागल्यात त्या 25. हा चेंडू अतिशय खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव या ठिकाणी, एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं संघ पोचतोय 26च्या घरामध्ये. 26 धावा धावपलकावर लागले. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. निलेश भाई परदेशी स्ट्राईकला येतोय, ज्यांचा संघ रायगड 11 आज डोंबिवलीमध्ये खेळतोय. एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. अशी 2 धावांवर 2 विकेट मिळवलं डोंबिवली रायगड संघानं. निलेश भाई परदेशी यांच्या संघानं स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि गोट्याला मला वाटतंय फसवलंय असं वाटतंय कदाचित. रनआउटच्या रूपामध्ये गोट्या बाद होऊन येतोय. एक चेंडू शिल्लक आहे आणि एक महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराज. आत्ताच चालू विषय फार गाजला होता महाराष्ट्रामध्ये, कारण तिरुपती भगवंताच्या दर्शनाला आमच्या गाड्या जात होत्या आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढण्यात आला होता. महाराष्ट्रामध्ये आवाज उठला गेला आणि त्यानंतर सरकारनं
दखल घेतली आणि सांगितलं की येणारी गाडीचा कुठलाही फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा काढला जाणार नाही. हा आवाज आहे मराठी माणसाचा, ते परत एकदा दाखवून दिला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसानं. आणि धावपलकावर धावा लागल्या त्या 26 जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे, ती कोलीवाडा या संघाला. धन्यवाद. राजा शुभा तुझे थोर आहे उपकार. राजा शुभा तुझे थोर आहे उपकार. जेव्हा इतिहासी गाजवली ही तलवार. हेलो, तो 27 रनों का एक आसान सा लक्ष्य है. पोजीशंस कोलीवाड़ा टीम को एक आसान लक्ष्य है. एक साथ 11 जिन्होंने काफी रन नहीं बनाए. दोपहर का सत्र है. सभी टीमों के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि खाने का समय हो चुका है. जिस टीम ने खाना नहीं खाया हो वो टीम अपने खाने के पैकेट्स यहां से लेकर जा सकती है. तो एक खूबसूरत क्रिकेट का कारवा. महेश उरणकर, प्रवीण पाटिल, रिवॉल मात्रे और मेरे बीच एक चर्चा चल रही थी इस टूर्नामेंट्स के बारे में. क्या नहीं है इस प्रतियोगिता में. खिलाड़ियों के लिए जर्सीज दी जा चुकी है, दोपहर का खाना परोसा जा चुका है. हमारे जो आदरणीय विधायक है प्रशांत दादा ठाकुर, इनका जन्मोत्सव यानी कि जन्मदिन मनाने पर कोई भी भूखा प्यासा ना रहे, यह सोच विचार है इस प्रतियोगिता में. ये चर्चाएं हमारे बीच हो रही थी. पनवेल क्रिकेट की भी चर्चा हो रही थी. नए नए यंगस्टर्स जो आज तालुका हाफ क्रिकेट में खेल रहे हैं उनके बारे में भी चर्चा हो रही थी. 40+ क्रिकेट के बारे में जो कल होने वाला है उसके बारे में भी चर्चा हो रही थी. उरणकर, महेश उरणकर, जिन्होंने कई पुराने किस्से भी मुझे बताए, आने वाली टूर्नामेंट्स किस तरह से ऑर्गेनाइज होनी चाहिए, ये भी उन्होंने मुझसे बात की. तो ये होना ही चाहिए. क्रिकेट में हर समय एक दूसरे को जानकारी हम देते रहना चाहिए और हमेशा इंसान को अपडेट रहना चाहिए. और मैं तो हमेशा कहता हूं कि प्रवीण पाटिल जैसे मेरे दोस्त जब तक है, मैं अपडेट बनने की कोशिश, रहने की कोशिश जरूर करूंगा. हाँ, ऐसे दोस्त जो हमेशा अच्छे क्रिकेट की जानकारी मुझे देते हैं. चलिए मैच शुरू कीजिए. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. अगला मैच किसका है? तो 30 गेंदें और 27 रनों की जरूरत. एक आसान सा लक्ष्य है कोलीवाड़ा के लिए. प्रशांत दादा ठाकुर, विधायक, दमदार आमदार, पनवेल विधानसभा क्षेत्र, उनके नाम से इस ट्रॉफी को नवाजा जा चुका है. एमसीसी के कप्तान को मैं गुजारिश करना चाहूंगा कि वह स्टेज से संपर्क बनाए रखे, क्योंकि इसके बाद आपका मैच है यहां से जीतने वाली टीम के साथ, और वो मुकाबला भी होगा 5 ओवर का. चलिए एक साथ फील्डिंग सजाइए. सोसाइटी के इस मैदान पर, मिडिल क्लास हाउसिंग सोसाइटी के इस मैदान पर विधायक ट्रॉफी 2022 रबर बॉल क्रिकेट का ये लाजवाब कारवा. महेश मात्रे जिन्होंने योगदान दिया बतौर कमेंटेटर, एक इनिंग उन्होंने हमारे साथ लोगों का मनोरंजन किया, उनका भी मैं शुक्रगुजार हूं. एक वेल ऑर्गेनाइज प्रतियोगिता में नजर आ रही है. नीलेश दादा पाटिल, प्रशांत जी करपे और सुमित सुंदर राव, इन त्रिमूर्तियों ने, और उसे सपोर्ट किया है परेश दादा ठाकुर और उनकी TIPL ने.
तो रायगढ़ के लॉयड इस टीम में मुझे नजर आ रहे हैं एक साथ में। हाँ, दिलेश परदेसी बॉलिंग करते हैं, दोनों तरह से गेंद को स्पिन करते हैं अच्छी तरह से। मुझे याद है म्युनिसिपल कॉर्पोरेशन पर मैंने एक ओवर उनका देखा था 2-3 साल पहले। दिलेश परदेसी, बिल्कुल सही कहा प्रवीण पाटिल आपने, खेलते हुए काफी कम लोगों ने देखा है, लेकिन लोगों को खिलाते हुए, पूरे इंडिया को खिलाते हुए ज्यादा बार देखा है इंडिया के यंगस्टर्स को टेनिस बॉल क्रिकेट में। गेंदबाज, चलिए अंपायर मैच शुरू कीजिए भाई। 5 मैच इसके बाद होने बाकी है। 25 मिनट के अंदर 5 ओवर खत्म होना जरूरी है। अगला मैच होगा यहां से जीतने वाली टीम और एमसीसी के बीच पहला क्वार्टर फाइनल का मुकाबला इस प्रतियोगिता का। गेंदबाज जीतू, 30 गेंदे 27 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पे सोनिया और नरेश पहली गेंद हवा में। देखिए टारगेट चाहे कितना भी छोटा क्यों ना हो पोजीशंस के लिए हमें कोशिश करती रहनी चाहिए। देखिए 83 वर्ल्ड कप का मैच फाइनल मुझे याद नहीं है, लेकिन जब 83 में मैंने फिल्म देखी थिएटर में जाके, तो जब 183 रन बनाए गए, 182 रन, 83 रनों का उद्देश्य शायद कुछ था, तब कपिल देव ने अपने ड्रेसिंग रूम में यह कहा था कि लोग भले ही ये कहे कि हमने उनसे अच्छी गेंदबाजी नहीं की, लोग भले ही ये कहे कि हमने उनसे अच्छी बल्लेबाजी नहीं की, लेकिन लोगों को ये कहते हुए नजर नहीं आना चाहिए कि हमने उनसे अच्छी कोशिश नहीं की। वो कोशिश अगर आप करें ना तो अचीव कर सकते हो, और वो नजारा पूरे भारत ने देखा जब कोशिश की भारतीय गेंदबाजों ने, और ये विकेट मिलता हुआ देखिए, ये मैच बन सकता है यहां पे। प्योर वेजिटेरियन, श्रावण चल रहा है, सावन का महीना, मजा लीजिए। चलिए ये मैच बन सकता है, ऐसा नहीं है। 30 गेंदे 27 रन आसानी से, क्योंकि सामने नीलेश परदेसी का तेज दिमाग है। मिडिल क्लास हाउसिंग सोसाइटी रबर बॉल क्रिकेट प्रतियोगिता, दिलीप जी पाटिल, प्रशांत जी करपे और सुमित जी झुंझाराव मुख्य आयोजन करता। आदरणीय तमदार आमदार पनवेल विधानसभा क्षेत्र विधायक प्रशांत दादा ठाकुर, इनके जन्मदिन के अवसर पर TIPL की जर्सी पहने हुए खिलाड़ी, पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन के सभागृह नेता परेश दादा ठाकुर का पूरा सपोर्ट इस प्रतियोगिता को मिलते हुए, और साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, शायद लेग स्टंप के बाहर। प्रवीण पवार का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट बॉल से टोटल बढ़ता हुआ 3 रन। देखिए हमारे स्कोरर कितने बुजुर्ग हैं और फिर भी क्रिकेट की चाहत लेकर अच्छी स्कोरिंग कर रहे हैं। लेजेंड किसे कहना चाहिए और किसे नहीं कहना चाहिए, यह बहस भी हुई थी प्रवीण पाटिल और मेरे बीच। और चर्चा मतलब देखिए, वाद पे प्रतिवाद ना हो तो चर्चा में मजा नहीं आता। 1 रन जरूर मिला, वो हमसे अब जुड़ चुके हैं। तो प्रवीण जी पाटिल, एक बात मैं आपसे जरूर कहना चाहूंगा, ज्यादातर रबर बॉल की यह दूसरी प्रतियोगिता है इस ग्राउंड के ऊपर, लेकिन टेनिस बॉल की कई प्रतियोगिता आपने देखी है। ऐसे कुछ हसीन पल, चाहे वो हरिओम पनवेल के हो, चाहे वो आपकी जिंदगी के क्रिकेट के हो, इस ओवर के बाद आपको बयान करने हैं। 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 5 रन। पहला ओवर, 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। देखिए 1-2 विकेट
एक साथ टीम को वापसी दिला सकती है। 27 रन, 22 रनों की अभी भी जरूरत। बैक टू द बॉलर, गेंद को फील्ड किया गया, डॉट गेंद की समाप्ति हुई। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज जीतू जितेंद्र गोडिया, खादा गांव के पहले बाइकर मैन। देखिए बैकफुट पर गए थे यहां पर, लेकिन ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। प्रवीण पाटिल सर का फिर से एक बार व्हाइट बॉल का इशारा। प्रवीण पवार, देखिए प्रवीण पवार सर, जिनके बारे में मैं क्या कहूं, स्मैश पनवेल, जिनके 11 साल दहशत थी क्रिकेट में, टेनिस बॉल, उसमें प्रारंभिक बल्लेबाज का रोल अदा करते थे। ये 1 रन जरूर पूरा किया गया और इस 1 रन के साथ 7 पे आता हुआ टोटल। तो चलते हम, जो मैंने सवाल पूछा था प्रवीण पाटिल से, उस सवाल का जवाब ढूंढने। प्रवीण, बाजूला तिथे एक पडकी इमारत दिसत असेल, तिथे मी शाळेत होतो, त्यामुळे माझं क्रिकेट हातात बॅट पहिल्यांदा ह्याच मैदानावर घेतलेले. आपण जिथे बसलो आहे तिथे पहिले एक डोंगर टाईप कातळच होता, दगड होता, ग्राउंड पूर्ण नव्हता. पण माझ्या क्रिकेटच्या आयुष्याची सुरुवात ह्या मैदानावरनं झाली आहे. क्रिकेटचे नाईट मॅच सगळ्यात पहिले 11 फायटरमधनं खेळताना प्रशांत करपे आणि आम्ही नाईट मॅचमध्ये पदार्पण प्रवीण पाटील आणि विश्वास पाटील याच मैदानावर आम्ही केलं होतं. ह्या मैदानावर आम्ही प्रशांत करपे आम्ही सगळं मिळून सोसायटी मित्रमंडळ भरपूर स्पर्धा आपण बघितल्यात, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि आता रबर बॉल क्रिकेट. ह्या स्पर्धा भरवण्याचा अनुभव ह्याच मैदानावरनं झालेला, त्यामुळं क्रिकेट शिकलो ह्याच मैदानावरनं मी. निश्चित तौर पर प्रवीण जी, आपके कमेंट्स पर मैं जरूर गौर फरमाऊंगा, लेकिन फिलहाल रायगढ़ के लॉर्ड नीलेश परदेशी ने आते निकाली है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, जिस दिशा में गेंद आए उसी दिशा में खेला, कवर्स में 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा? दूसरा बाएं हाथ के बल्लेबाज गणेश को 2 रन जरूर मिले। 2 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 27 का पीछा करते हुए 9 रन। 22 गेंदों में अब 18 रनों की जरूरत है। प्रवीण पाटिल ने बताया ये ग्राउंड की भौगोलिक परिस्थिति कैसे थी। वो स्कूल में थे, मेरे जो दोस्त थे राहुल सावंत, वो भी उनके ही क्लास में थे शायद, सेम स्कूल, वो भी बातें बताते हैं मुझे कभी कभार इस सोसाइटी के बारे में, इस बारे में, जब हमारी फोन अक्सर बातें होती है। और ये देखिए नीलेश परदेशी, क्या गेंदबाजी हो रही है। देखिए शेर के बच्चे को ना प्रवीण सर शिकार करना सिखाया नहीं जाता, अपने आप सीख जाता है, वैसा नीलेश परदेशी है। इतना व्यावसायिक का खेल वो खिलवा चुके हैं बाकी खिलाड़ियों को, तो उसकी व्यावसायिकता का प्रमाण उनके नस नस में भरा हुआ। प्रवीण, निलेश एक गुणी खेळाडू आहे, लेदर क्रिकेटचा असो, टेनिस क्रिकेटचा असो, पण तो लोकांना खेळवण्याच्या नादात स्वतःचा गेम मला वाटला विसरत चाललाय, पण नाही, निलेश परदेशी अजून जो होता तोच निलेश परदेशी इथे दिसतोय आपल्याला. हाँ, निश्चित तौर पर वही नीलेश परदेशी हमें नजर आ रहा है। लगातार 3 गेंदें डॉट निकाली और टोटल 5 गेंदों में उन्होंने महज 2 ही रन दिए। का गोल्डन ओवर नीलेश परदेशी, जरा जोरदार तालियां रायगढ़ के लॉर्ड्स के लिए। यूं ही नहीं मैं बाकियों को खिलाता, मैं भी खेलने का जज्बा रखता हूं, यह दिखाने वाला ये ओवर। 18 गेंदे अब 18 रन, कहानी में ट्विस्ट। वाघांना खेळवणारा जसा सर्कसमध्ये रिंग मास्टर असतो तसाच निलेश आहे. वाघांना जो खेळवतो तो निलेश, म्हणजे निलेशमध्ये किती गुणवत्ता भरून आहे ते आपण बघितलंच असेल. निश्चित तौर पर रायगढ़ के लॉर्ड, जिन्हें सुनील चावरी की शुभकामनाएं इससे पहले, इस ओवर के पहले आ चुकी थी, वो शुभकामनाएं मैं अब दे रहा हूं क्योंकि वो रास आ चुकी है, नीलेश परदेशी को 18 गेंदे 18 रन, कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम। देखिए यहां पे तो बनता है नीलेश परदेशी का अपने स्पेल का दूसरा ओवर करना, जो एक गेंदबाज के पास जो मौका रहता है, 5 में से कोई एक गेंदबाज 2 ओवर कर सकते हैं। जो गेंदबाजी की नीलेश परदेशी ने, उस हिसाब से मुझे ऐसा लग रहा है कि ओवर नंबर 4 जो है ना, ओवर नंबर 4 जो क्रूशियल होगा,
4 मेरे ख्याल से, क्योंकि 18 गेंदें 18 रन इस ओवर में डिपेंड है कि ये गेंदबाज अगर अच्छा करे ना तो एक साथ टीम को मौका है। ये अगर 6-7 रन वाला भी ओवर करते हैं तो रन बॉल मैच बना रहेगा, मजा आएगा। बैटिंग करना उतना आसान नहीं है। बैटिंग विकेट है, ये खराब गेंद और उसको सही नसीहत दी। फाइन लेग बाउंड्री के बाहर शॉर्ट ऑफ लेन गेंद और वो भी लेग स्टंप पर। जनतेशी संपर्क हाय फार, थोरा मोठ्यांशी आणि जनतेशी संपर्क हाय फार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. धन्यवाद जी। देखिए प्रवीण सर, एक बात मैं आपसे जरूर कहना चाहूंगा, ये जब भी गाना बजाया जाता है आदरणीय विधायक प्रशांत दादा ठाकुर के ऊपर तो एक मोटिवेशन मिलता है, एक ऊर्जा मिलती है। एक शख्स जो आम आदमियों के लिए जीता है, एक शख्स जो आम आदमियों के विकास के बारे में सोचता है, एक शख्स जो आम आदमियों की खुशहाली के बारे में सोचता है, उनका जब गाना बजाया जाता है तो इन खिलाड़ियों के ऊपर भी मोटिवेशन होता है कि एक इंसान इतना सब कुछ कर सकता है तो मैं अपनी टीम के लिए क्यों कुछ नहीं कर सकता। लेकिन ये देखिए अब प्रवीण पाटिल का अंदाजा बिल्कुल सही था। मैंने कहा था भाई 2 ओवर नीलेश को करने चाहिए, लेकिन शुरुआती 2 गेंदों में 10 रन आए। बरोबर आहे प्रवीण, आपण प्रशांत दादांबद्दल बोलतोय. एखाद्या कलेला फोफावायचा असेल, एखाद्या कलाकाराला पुढे जायचं असेल, लोक आश्रय हवाय. या स्पर्धेला जसे प्रेक्षक पाहिजेत तसंच त्या कलेला पुढे जायचं असेल, 7 समुद्र पार लोकांपर्यंत पोचायचं असेल तर राजाश्रय मिळाला पाहिजे. प्रशांतदादा ठाकूर यांच्या रूपाने या सोसायटी मित्रमंडळ आणि पनवेलच्या तमाम खेळाडूंना राजाश्रय मिळत आहे. त्यामुळे आपल्या पनवेलमध्ये आपण बघाल कुठेही होत नसेल तेवढ्या मोठ्या बक्षिसांच्या स्पर्धा, मोठ्या स्पर्धा सोसायटीमध्ये तर होतातच आहे. पूर्ण पनवेल तालुक्यात रायगड जिल्ह्यात राजाश्रय, प्रशांतदादांच्या राजाश्रयमुळे या स्पर्धा TIPL आणि परेशदादा यांच्या राजाश्रयमुळे होत आहेत. हाँ निश्चित तौर पर, क्योंकि पनवेल में जो टूर्नामेंट की परसेंटेज होती है वो रायगढ़ में कई तहसील से ज़्यादा होती है। महाराष्ट्र में भी उतनी ज़्यादा टूर्नामेंट्स होती नहीं होगी। देखिए 10 रन आ चुके हैं तो 8 ही रनों की ज़रूरत है। 18 गेंदें 18 रनों की ज़रूरत थी। ये शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और ये रन आउट का मौका मिला तो 8 रन की जो ज़रूरत थी वहाँ पे अगर हम देखें तो 15 गेंदें अब 8 रन। परदेशी भी सोच रहे होंगे कि काश हमारी टीम के कम से कम 40 रन होते। पण प्रवीण, हा मैदानावर आपण सकाळपासून मॅच बघतायत. भले या गोलंदाजांनी 2-3 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या असतील, क्रिकेट जोपर्यंत शेवटची रन काढली जात नाही तोपर्यंत संपत नाही. हाँ ये तो बात है, क्योंकि मैंने आप ही की टीम के गेंदबाजों को लगातार 13 गेंदें डॉट निकालते हुए देखा है। अपोजिशंस को जब 11 की जरूरत थी। क्रिकेट है, अनिश्चितताओं वाला खेल है, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। ये अच्छी गेंद थी है, क्योंकि टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई। हम भी गेंद डिलीवर होते समय बोल पड़े थे, ऐसे में थोड़ा अंपायर को भी प्रॉब्लम हो सकता है, ऐसा नहीं है। दबाव बनाने की कोशिश भी की है गेंदबाज द्वारा। 8 की अभी भी जरूरत है। मैच अभी 14 गेंदें 8 रनों की जरूरत। मैच अभी खत्म नहीं हुआ है दोस्तों, कोई भी मौका आपके लिए खत्म नहीं होता। ये अच्छी गेंद थी, अंदर आती हुई गेंद को स्टीयर किया बल्लेबाज महेंद्र ने। 7 रनों की अभी भी जरूरत। स्ट्राइकर इन पे इस वक्त सोनिया डटे हुए हैं क्रीज पर। एक चौका एक छक्का लगा चुके हैं सोनिया। जितनी भी तारीफ की जाए उस खिलाड़ी की उतनी कम है। कोड़ीवाड़ा की तरफ से 13 गेंदें 7 रनों की जरूरत। ये देखिए हल्के हाथों से इस गेंद को निकाला। फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में, स्क्वायर लेग से खिलाड़ी आकर उन्होंने इस गेंद को उठाया। 1 रन जरूर मिला।
ओवर की समाप्ति हुई, 12 गेंदे, अब 6 रनों की जरूरत। क्या नीलेश परदेसी फिर से एक बार आएंगे? क्या ओवर नंबर दूसरा जो एक गेंदबाज को मौका मिलता है 2 ओवर करने का? आता होईल, आता काय एक ओव्हर वाचलीच नाही. हाँ, जितना जल्दी हो सके ना उतना जल्दी कीजिए, क्योंकि 7 मैच हमें 5-5 ओवर के करने हैं। एक भी ओवर कम करने का हमें मौका नहीं, आपको नहीं देना है। खिलाड़ी अगर देरी करेंगे तो हम ओवर कम करेंगे। आपको खेलना है 5 ओवर। दो बजे है, देखिए सोचिए 5 मैच अभी भी बाकी है, तो ये पूरे हो सकते हैं 7 बजे तक 5 मैच, अगर नीलेश परदेसी टीम अगर कोऑपरेट करे। और पनवेल सिटी की टीम है, बाहर का टीम एक भी नहीं है, तो 5 घंटे में 7 बजे तक 5 ओवर के मैच खत्म हो सकते हैं। देखिए 5 की दूरी है, 11 गेंदे हैं। नीलेश परदेसी बैक टू द बॉलर, लेकिन चश्मा हुई है नीलेश परदेसी का। क्या ओवर किया उन्होंने पहला अपने स्पेल का, टीम की तरफ से दूसरा करते हुए 2 ही रन दिए। 11 गेंदे, अब 5 रनों की जरूरत है फील्ड सेट करते हुए। 11 गेंदे, अब 5 रनों की जरूरत। ये देखिए क्या बढ़िया गेंदबाजी हो रही है। क्या नीलेश परदेसी फिर से एक बार 1-2 रन वाला ओवर कर इस कहानी में ट्विस्ट लेकर आएंगे। गेंदों में महज 1 रन दिया जा चुका है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, हल्के हाथों से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। चार 9 गेंदे, 4 रनों की जरूरत, 9 चेंडू आणि 4 धावांची गरज। ये खराब गेंद मेरे ख्याल से, क्योंकि ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर थी, व्हाइट बॉल का इशारा हुआ। आज हमने देखा इस प्रतियोगिता में उद्घाटन समारोह के लिए कर्नल सर दिलीप वेंगसरकर यहां पर मौजूद थे। ये डॉट गेंद आई, ये डॉट गेंद थी बिल्कुल, क्योंकि गेंद बल्ले के निचले हिस्से से गई थी विकेट कीपर के दस्तानों में। और वहां पर वेबसाइट भी लॉन्च की गई, रायगढ़ प्रीमियर लीग आने वाले दिनों में जो 4 नवंबर से लेकर 13 नवंबर में होने जा रही है। ये भी अच्छी गेंद है। एक कमेंट्स या बाइट हम जरूर लेना चाहेंगे इस मैच के बाद नीलेश परदेसी का। मैच देखिए, ये जज्बा होता है, ये प्रोफेशनलिज्म होता है, मैच को किसी भी क्षण छोड़ना नहीं है। ये जज्बा जो नीलेश परदेसी दिखा रहे अच्छी गेंदबाजी के कारण, काबिले तारीफ। हाँ, अंपायर से मैं यही गुजारिश करना चाहूंगा कि समय की बर्बादी मैदान के बीच बिल्कुल होने न दे। ये गेंद हवा में जरूर थी। नीलेश परदेसी, हेड्स ऑफ यू, जिस तरह आपने गेंदबाजी की अब तक, अपोजिशंस को महज 12 गेंदों में 6 रनों की जरूरत थी, लेकिन अभी भी ये मैच खत्म नहीं हुआ है। 6 गेंदे 2 रन, देखिए 4 ही रन दिए, कुल मिला के 12 गेंदों में नीलेश परदेसी ने रन दिए 6। क्या स्पेल किया उन्होंने अपने 2 ओवर का। भले ही बल्लेबाज अब सोच रहे होंगे एक साथ के, अगर हमने सिंगल्स भी निकाले होते, ये टोटल अगर 35-36 के करीब भी अगर लेकर जाते तो कहानी में और ज्यादा ट्विस्ट होता। तर यानंतरचा टॉस, अरे हे यातला जिंकल तो सांगितलं, तर या पुढचा टॉस आमच्या पुण्यावरून आलेले खास पाहुणे सौरभ कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल। या मॅच मधला विनर आणि पहिल्या मॅचचा विनर एमसीसी आलेत सगळे आहेत।
6 चेंडू आणि 2 धावांची गरज आणि इथे मात्र झेल होण्याची शक्यता. हा झेल घेतला आणि कंपल्सरी चेसिंग आहे. 5 चेंडू आणि 2 धावा. जर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर इतिहास लिहिला जाईल या मैदानावर. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नाव गजे प्रशांत ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नाव गजे प्रशांत ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गजे प्रशांत ठाकूर. तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर 25 2 रनों की जरूरत है. कंपलसरी चेसिंग है. सिंगल्स अगर बचाए जाते हैं शुरुआती 3 गेंदों में तो मजा आएगा. पहली गेंद तो डॉट जा चुकी है. आने वाली 2 गेंदें अगर गेंदबाज डॉट निकालता है ना तो मैच में बहुत ही मजा, थ्रिल और सस्पेंस बना रहेगा. हाँ, नीलेश परदेशी का बाइट हम जरूर लेंगे इस टूर्नामेंट के माध्यम से, लेकिन चलिए बगैर टाइम पास 5 गेंदे 2 रनों की जरूरत. स्ट्राइकर एंड पर इस वक्त भूषण और ये गेंद हवा में, क्या ये कैच लिया जाएगा? अरे वाह, अरे वाह, इससे कहते कहानी में ट्विस्ट लाना. 4 गेंदे 2 रन. खरी रायगडची हैशान घेऊन कर्तव्याची जाण. रामशे ठाकूर साहेबांना दिल्ली मध्ये मान. निश्चित तौर पर 4 साल का था मैं क्रिकेट में, मुझे उतनी अच्छी जानकारी नहीं थी, लेकिन टीवी पर लोग जब नाच रहे थे तो जब मैं बड़ा हुआ तो मैंने देखा स्क्रीन पर कि उस वक्त जब मुझे अकल भी नहीं थी लोग क्यों नाच रहे थे. तो कपिल देव निखंज ने इसी एक्शन में विव रिचर्ड्स का कैच लपका था और इंडिया में क्रिकेट की लहर दौड़ाई थी. भारतीय टीम पहली बार विश्व कप जीती थी. क्या नीलेश की एक साथ टीम इतिहास लिखेगी इस दूसरी रबर बॉल टूर्नामेंट में? क्या नीलेश परदेशी का गेम प्लान सही साबित होगा? क्या उनकी की गई फील्ड सेटिंग के साथ गेंदबाज गेंदबाजी करेंगे? 11 खिलाड़ी, नयन पांचाल का भी दिमाग मौजूद है उस टीम में. कम रन डिपेंड करने वाले विकेट कीपर. मैंने पहले ही कहा था मजा आएगा अगर शुरुआती 3 गेंदों में रन ना आए तो. निश्चित तौर पर ये जो कैच जिन्होंने लिया है ना, ये क्रॉप कीजिए. कैच ऑफ द टूर्नामेंट हो सकती है, लेकिन जितेंद्र गोटिया जिन्होंने कैच लपका, ये देखिए क्या ये रन मिलेगा? और ये क्या हुआ? रायगढ़ के लॉयड से गलती हुई, वरना तीसरी गेंद ये डॉट चली जाती. ठंडे दिमाग से खेलना चाहिए. कंपल्सरी चेसिंग. 3 गेंदे अब 1 रन. तीन गेंदे 1 रन. कोड़ीवाला बनाम एक साथ. चलिए फील्डिंग बनाइए. दिलेश परदेसी अपने आप को कोस रहे होंगे. चलिए टाइम पास नहीं होना चाहिए. 5 मैचेस इसके बाद हमें करने आज के दिन में, और कल 8, कल सुबह 9 बजे प्रशांत दादा ये मैच शुरू होने चाहिए. फोर्टी प्लस के हो सकते हैं मेरे ख्याल से. 5-5 ओवर के आसानी के साथ 5 बजे तक मैच खत्म हो सकते हैं, और उसके बाद प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए हमें सूरज की रोशनी मिलेगी. ये देखिए गलत फील्डिंग, वरना यकीनन तो टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा हमारे मेहमान सौरभ कुलकर्णी साहब, जिनके हाथों पुणे से आए हुए हैं. उनके शुभ हाथों इस मैच का टॉस होगा, और मैन ऑफ द मैच गोविंद भाई से मैं गुजारिश करना चाहूंगा कि उनके शुभ हाथों मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाए. और मैन ऑफ द मैच है
हर्ष